सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर वर्षभराच्या कालावधीनंतर जेल बाहेर पडलेला आहे। जेल बाहेर पडल्यानंतर त्याचं असं सध्या परिसरामध्ये स्वागत देखील करताना पाहायला मिळत आहे। ही दृश्य सध्या शिरूरमधील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या ठिकाणी त्याची जी काही मित्रमंडळी असतील त्याचं या ठिकाणी स्वागत करताना आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर शिरूरमधील ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केल्याप्रकरणी खोक्याची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी त्याची जामीन जी आहे ती देखील मंजूर करण्यात आलेली आहे। याबरोबरच सध्या आपण ही दृश्य पाहतात की ज्या ठिकाणी त्याचे मित्रमंडळी त्याचं स्वागत जे आहे ते शिरूरमध्ये आपल्याला करताना पाहायला मिळतात। पहिली प्रतिक्रिया काय असेल? वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्ही जेलमध्ये होता। मला एवढं सांगायचं आज की सत्याचा विजय झालेला आहे। सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही। 1 वर्ष झालं मी जेलमध्ये आहे। ह्या सर्व लोकांनी जे कुणी असतील त्यांनी राजकीय लोकांनी माझ्यावरती षडयंत्र रचून मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे आणि न्यायदेवतेने मला न्याय दिला। सत्याचा विजय झाला, बस एवढं सांगतो मी आज। खरं तर तुमचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते लॅविश लाईफचे आपल्याला पाहायला मिळाले। हेलिकॉप्टरमधनं एंट्री पाहायला मिळाली, तुमची पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हिडिओ पाहायला मिळाले। काय नेमकं खरं तर आम्ही हे गराडा पाहतो मित्रमंडळीचा तुमचं। आता हेलिकॉप्टरची खरी स्टोरी सांगायची मला साहेब वेळ लागेल। अक्षरशः माझ्या वडिलांनी इच्छा होती हेलिकॉप्टरवरून बसायची, म्हणून मी वडिलांना हेलिकॉप्टरमध्ये घेऊन गेलो। तुम्हाला मी एक बाजून दिसलो, पण एका बाजूने माझे वडील आहेत त्या हेलिकॉप्टरमधून पटक्यावाले, ते पहा एकदा। आणि माझ्या वडिलांची इच्छा जर एक मुलगा पूर्ण करत नसेल तर त्या मुलाचा जगून उपयोग काय? बॅटने एका व्यक्तीला तुम्ही मारहाण केलेली होती आणि त्याच प्रकरणामध्ये खरं तर तुम्हाला अटक झाली होती। त्यानंतर आमदार सुरेश धस यांच्या देखील अडचणीत वाढ करण्यात आली, आरोप प्रत्यारोप झाले होते, सुरेश धसांवरती देखील हे करण्यात आलेले होते। आता माझ्यासारख्या आदिवासी माणसांना एका नेत्यांनी सहारा दिला आणि माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला त्यांनी एक आपलं म्हणून आपुलकी दिली, म्हणून ह्या माणुसकीच्या नात्याने अण्णांनी मला शुभेच्छा दिल्या। ह्याच म्हणून ह्या लोकांनी सगळ्यांनी अण्णाला टार्गेट केलं आणि तुम्हाला हे सगळं माहिती आहे कोणत्या मुद्द्याने घेतलं आहे, कोणत्या नाही आणि कोणत्या लोकांनी केलं आहे। हे मोजके तुरळक लोक आहेत, हे काही असे काही कोणी संघटित लोक नाहीत, हे थोडे लोक आहेत बोटा मोजा इतके। ह्या लोकांनी टार्गेट केलं अण्णाला आणि मला। या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही बघितलं की तुमच्या घरी काही मांस जे आहे ते मिळालेलं होतं। त्याच्यानंतर तुमचं घर ज्याला ग्लास हाऊस म्हटलं जातं ते देखील पाडण्यात आलं होतं। माझ्या घरी जे मांस सापडलं साहेब, मला सांगा, एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केल्यावर तर घरी सबूत ठेवणार नाही ना। माझ्या घरी जे मांस सापडले ते माझं नाहीच आहे मांस, ते लोकांनी कुणा आणून टाकलं असेल। आमच्या घरी अक्षरशः कोणी नव्हतंच ना, 8 दिवस झालं ना, 8-10 दिवस पण आम्ही सगळे परेशान होतो। वन विभागाच्या जागेत असलेलं ग्लास हाऊस देखील तुमचं पाडण्यात आलं साहेब। ही जागा वन विभागाची जरी असली तर ह्या जागेचा खरा मालक जंगल आणि जमीन याचा खरा मालक आदिवासी आहे आणि आदिवासी जंगलात नाही राहणार तर मग कुठं राहणार? आज कुटुंब उघडं पडलं, अक्षरशः आज मी रस्त्यावर आहे। आज मी माझ्या जीवनातली जेवढी कमाई होती ती सगळी अक्षरशः ह्या लोकांनी यांच्या षडयंत्रांनी यांनी रचून मला बरबाद करून टाकलं पूर्ण। आज पूर्णपणे मी रस्त्यावर आहे। आज माझे मुलं, छोटाले मुलं आहेत माझे, आज त्यांना ऊन वारा पाऊस हे ते कसे जगलेत मी याचा विचार करतोय। मी ह्या विचारात जेल कारागृहात मी कसा जगलो मला माहिती। तुमच्या मित्रमंडळीचा एवढा मोठा गराडा आम्ही बघतो शिरूरमध्ये, तुमचं एक अनोखं स्वागत करणं। खरं तर सगळ्यांना प्रश्न, महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे, खोक्या नेमकं करतो काय, तुमचा व्यवसाय काय, असा देखील प्रश्न विचारतो। मी एक छोट्या कुटुंबातला माणूस साहेब आणि माझी बांधिलकी ह्या मित्रपरिवारात आहे आणि मला पहिल्यापासून मित्रपरिवाराचा पाहिजे खूप सवय आहे। त्याच्यामुळे हे सर्व मित्र माझे आज सोबत आहेत आणि माझ्या संकटात काही सोबत होते। काय सांगाल? आता न्यायालयाने तुम्हाला एक दिलासा दिलेला आहे, त्याच्यामुळे काय तुमच्या भावना? माझी भावना एवढ्याच आहे, फक्त सत्याचा विजय झाला, बस एवढंच सांगायचं होतं। न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता आणि शेवट सत्य समोर आलं आणि सत्याचा विजय झाला। आता पुढे काय करणार? पुढं काही करणार? सतीशचं जे काम होतं सामाजिक कार्यकाम तेच चालू करणार, मी तेच चालू ठेवणार माझं। सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया जी आहे ती आता या ठिकाणी सतीशने दिलेली आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, शिरूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।